नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर काही गप्पा मारायच्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत, कुठं रागवायचं आहे, कुठं गोड बोलायचं आहे, यासाठी या गोड तिखट गप्पा तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर मला असं वाटतं पहिल्यांदा ज्या तडाक्यात रागाच्या मी आहे तर त्या तडाक्यात आधी तिखट गप्पा मारूया आणि नंतर गोड गप्पा मारूया। तिखट गप्पा या आहेत की मी अनेक 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 वेळा तुम्हाला सांगितलं आहे की माझं काम मला व्यवस्थित करू दे, मला फोन करत जाऊ नका। तुम्ही जर एकदाच मला व्यवस्थित सगळी माहिती दिली तर रोज तुम्हाला हाय करायची गरज नाहीये। तुमच्यापर्यंत मी 15 दिवस 20 दिवसानं पोहोचेल। माझं काम असं नाहीये की ही गोष्ट एखादी उचलली, बॉक्समध्ये घातली, पॅकिंग केली आणि तिला पाठवून दिली, असं काम नाहीये। आपलं काम रेकीचं आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करत असते। तुम्ही जर घाई केलीत ना तर तुम्ही मला सांगा ताई रेकी बिकी काही नको, आम्हाला फक्त ब्रेसलेट पाठव, मी त्या मिनिटाला पाठवून देते। मला तरी कुठं रात्र रात्र जागायची एवढी आली आहे। मी तुमच्यासाठी रात्र रात्र जागते। जर 3 तासामध्ये माझ्या 25 रेकी होत असेल तर रोजच्या माझ्या इथनं 25च ऑर्डर निघणार ना। थोडासा आपल्या मेंदूचा त्याच्यावर हे करा। मला खूप संताप आला आता की मला बोलायला सुद्धा येणार नाही किंवा माझ्या तोंडातनं काहीतरी जाईल। तर प्रत्येकानं विचार करा या गोष्टीचा की आपण ताईला किती त्रास देतोय आणि तुम्ही जर एवढा त्रास देत राहिला तर छोटीशी आशा किती दिवस राहील। ही गोष्ट तुम्हाला मी हे पाठवत होते सगळ्यांना, कुरिअरचा नंबर पाठवत होते, त्याचाही तुम्ही योग्य वापर केला नाही। कुणी म्हणतं लगेच एका सेकंदात मी जोवर स्टेटसला नंबर टाकते तुमचे काय म्हणतात त्याला, कोड नाही काय तरी, ते तुमचे नंबर मला येत नाही, ते कामदाजी करतात त्यामुळे ते नंबर तुम्हाला मी टाकले तर तुम्ही रडक्या इमोजी पाठवायला सुरुवात करता किंवा कंटिन्यू 1000 मेसेज करायला सुरुवात करता, यात माझं नाव नाही, यात माझं नाव नाही, यात माझं नाव नाही, यात माझं नाव नाही। अरे देवाचं नाव घ्यायला सुद्धा एवढा वेळ मिळत नाहीये सध्या। एवढं तुमचे तेच मेसेज ऐकायचे, त्यात तुमचं नाव नाहीये तर दुसऱ्या दिवशी येईल, तिसऱ्या दिवशी येईल, पण ते काहींनी रडक्या इमोजी पाठवायच्या। मला माझ्या फोनमध्ये रडकी इमोजी अजिबात आवडत नाही। मी अनेक जणांची या गोष्टीसाठी संबंध तोडलेले आहेत की त्यांच्या इमोजी रडक्या असतात सदानकदा म्हणून। तर रडक्या इमोजी पाठवायच्या की माझं आलं नाहीये किंवा यात माझं नाव नाहीये म्हणून। तर प्लीज 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 हात जोडून विनंती आहे तुम्हाला, मी हे तुमच्यासाठी पूर्णपणे बंद केलेलं आहे। तुम्हाला मी कुठला तुमचा तो नंबर असतो, डॉकेट नंबर, डॉकेट नंबर तुमचा जो असतो तो मी तुम्हाला जो पाठवत होते तो मी कालपासून पूर्ण बंद केलेला आहे। कारण त्यानं माझा व्याप वाढतोय, ज्यांना माझी गरज आहे तिथपर्यंत मी पोहोचत नाही। 50% लोक एवढी चांगली आहेत की 2 महिने झाले तरी सुद्धा त्यांनी जिथं ऑर्डर केली आहे तिथं शांत बसतात, कारण त्यांना श्रद्धा, सबुरी आणि विश्वास आहे रेकीवर आणि माझ्यावर की ताई हे आपल्याला पाठवणारच आहे म्हणून। पण 50% जनता ही वेड्यासारखी मागत आहे। तुम्हाला सांगते मी, यूट्यूबच्या खाली मेसेज करू नका, तुम्ही तिथं जाऊन घाण करूनच ठेवणार। तुम्हाला मी सांगते बाबा एकदाच मेसेज करा मला, मी पोहोचते तुमच्यापर्यंत, पण नाही तुम्ही 2-2, 3-3 हजार वेळा हाय करत राहणार। तिसरी गोष्ट, जर माझा तुम्हाला मेसेज आलाय मी 2-3 दिवसात कुरिअर करते तर त्याच्या पुढं सुद्धा तुम्ही 8 दिवस वाट बघत जा। मी रेकी करून जर इथं 25 कुरिअर ठेवले तर ते 25 कुरिअर दुसऱ्या दिवशी निम्मे पोस्टाला जातात, निम्मे कुरिअरमध्ये जातात। पोस्टवाल्यांच्या तुमची जी तालुक्याची गावं असतात तिथं जातात, तिथनं तुमच्या गावाला येतात। या सगळ्याला उशीर लागतो। एखाद्या ठिकाणी तुम्ही अशा ठिकाणी राहत असता की तिथं कुरिअरवाले फक्त आठवड्यातनं एकदाच जातात, तेव्हा तिथल्याच तुमच्या ऑफिसमध्ये जे कुठलं इथनं जवळ ऑफिस त्यांना पडत असेल तिथं 4 दिवस कुरिअर राहतात। असं सगळा मिळून 15 दिवसाचा कालावधी जातोच कुरिअरला। तर सगळ्यात माझं हे सांगणं आहे तुम्हाला, किंवा हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, माझा जर तुम्हाला मेसेज आला मी 2-4 दिवसात कुरिअर करते तर त्याच्यानंतर तुम्ही मला अजिबात 1 महिना तरी त्याच्यावर तुम्ही मला काहीच मेसेज पाठवत जाऊ नका। मी तुमचा मेसेज तुम्ही जर हाय डबल करत नाही ना बसला तर रोजचं काम रोज उरकल।
पण जर तुम्ही हाय करत बसला तर त्याच गोष्टींना उत्तर द्यावी लागतात. आणि 2000 वेळा तुमचे हाय तरी असतात, नाही तर 3000 वेळा माझ्या ऑर्डरचं काय झालं, माझ्या ऑर्डरचं, अरे डोकं फिरेल का राहील माणसाचं. काम करायला सुरुवात केली की पहिला प्रश्न तुमचा तोच असतो, माझं कुरिअर कधी मिळेल. माझं आहे, मी अगदी स्पष्ट बोलणारी आहे लेडीज, तुम्हाला माहीत आहे. ज्यांना श्रद्धा आहे, सबुरी आहे, रेकीवर विश्वास आहे, माझ्या प्रोडक्ट्सवर विश्वास आहे, त्यांनीच माझ्याकडं ऑर्डर करा, अन्यथा मला अजिबात गरज नाही. हे मी स्पष्ट शब्दात बोलते. माझ्यासाठी बाकीचे तुमच्यापेक्षा 50 गरीब माणसं पडलेली आहेत खाली, नंबर त्यांचे 5-5 हजारानं खाली राहिलेले आहेत, का तर ते माझ्यावर विश्वास ठेवतात. पण तुम्ही 200 रुपयाच्या तूपवातीसाठी सुद्धा जर 1200-1300 वेळा माझी तूपवाती कधी येणार, माझी तूपवाती कधी येणार, असे जर तुम्ही मला मेसेज टाकत असाल तर माझं डोकं फिरेल का राहील. मला काय त्या तूपवातीत मिळत नाही काही नाही, पण तुमच्या मेसेजवारी मात्र माझं डोकं हलतं. सकाळचा 1 तास, संध्याकाळचा 1 तास याच असल्या सायकिक माणसांपाशी माझा जातो. तर माझं पूर्ण वॉर्निंग आहे तुम्हाला की अजिबात एकदा ऑर्डर, एवढ्या छान छान ऑफर, एवढे छान क्रिस्टल आणि एवढ्या माझ्या लाखात एक माझ्या सगळ्या वस्तू आहेत, या मी तुमच्यासाठी घेऊन येते. एवढी सुंदर मनापासून रेकी देते मी. ना माझ्या तब्येतीची काळजी करत, ना माझ्या पैशाची काळजी करत, मी कशाची काळजी न करता माझं आयुष्य हे छोटीशा आशासाठी झोकून दिलेलं आहे. तर अगदी प्लीज या गोष्टी करू नका, टाळा तुम्ही या सगळ्या गोष्टी. आणि जे असले असतील ना त्यांनी माझ्याकडे येऊच नका. म्हणजे खरोखर मला या गोष्टीची गरज नाही. कुणी उर्मट म्हणा, कुणी रागीट म्हणा, कुणी काहीही बोला, अजून कुणाला जाऊन कुठं सांगा, दुसऱ्यांच्या खाली जाऊन कमेंट करा, काहीही करा, माझं तत्व आहे ते मी सोडणार नाही. मी कोणाशी फोनवर बोलणार नाही, मी कोणाचे फोन उचलणार नाही. मला जास्त वेळा फोन केले तर तो नंबर मी ब्लॉक करेल. आत्ता इतक्या अगदी थर्ड क्लास पातळीचे लोक आहेत की नवऱ्याच्या ह्याच्यावरनं वेगळ्या ऑर्डर, बहिणीच्या ह्याच्यावरनं वेगळ्या ऑर्डर, आईच्या ह्याच्यावरनं वेगळ्या ऑर्डर, मुलीच्या ह्याच्यावरनं वेगळ्या ऑर्डर. मी इथं डायरेक्ट नावं सुद्धा सांगू शकते तुम्हाला की इतकी लोफर माणसं सुद्धा आहेत की जी डबल कसं मिळेल आपल्याला हे बघतात. पण हे लक्षात ठेवा की मी त्याच्यासाठी कष्ट करते, त्यामुळं बघणारा भगवंत मागं आहे, कुठंतरी ते उघडकीस येतं आणि तिथनं तुमच्या वाटोळ्याला सुरुवात होते. कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आणू नका, नाही तर देव तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाहीये. अजून एक सांगायची गोष्ट तुम्हाला म्हणजे की माझ्या ऑर्डर थोड्या थोड्या येतात. जो लाईव्ह असेल, जो काही असेल तेवढीच ऑर्डर मी पाठवते. त्यावेळी तुम्ही लगेच पॅनिक होणार, आमची अजून ही ऑर्डर आली नाही, ते 1000 वेळा तुम्ही लिहिणार, आमकी व्हॉइस मेसेज करणार, हे आलं नाही, हे आलं नाही, हे आलं नाही, हे आलं नाही. अरे थांबा, वाट बघा. प्रत्येक ऑर्डरचे मी तुम्हाला कुरिअर चार्ज वेगळे घेते, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक ऑर्डर वेगळी पाठवण्यासाठी आणि माझं काम सोपं होण्यासाठी मी हे करते. मी जर 3 दिवस एखादी ऑफर ठेवली आहे तर मी तेवढ्याच ऑफर भरते. राख्या आहेत, राख्याच पुढं पाठवते. मनी बॉक्स आहेत, मनी बॉक्सच पुढं मनी बॉक्समध्ये सगळं भरून पाठवू का तुम्हाला? सगळ्या वेगळ्या वेगळ्या एनर्जी एकत्र करून पाठवू का तुम्हाला? तर कुंचन वेगळी एनर्जी आहे, देवाची एनर्जी आहे, तर त्याला वेगळं पाठवते. मनी बॉक्स मोठा आहे तो खोलून त्यात भरून तुमची साबणं वगैरे भरू का? ती एनर्जी वेगळी आहे ना, मग ती एनर्जी मी वेगळी पाठवते. कॉस्मेटिक असेल वेगळं पाठवते. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तरी सुद्धा अनेक कुरिअर माघारी येतात आणि तुमच्यापर्यंत आलंच नाही म्हणतात. जिथं कुरिअरवाल्यांनी लिहिलेलं असतं की हे घर बंद आहे, हा नंबर बंद आहे, हे फोन उचलत नाहीये, तर असे कुरिअर तुमचे माघारी येऊन पडतात. या गोष्टीसाठी कोण जबाबदार आहे? तर एवढंच सांगते तिखट गप्पांमध्ये मी तुम्हाला की यापुढं मी तुमचा मेसेज बघितला की तुम्हाला मी ऑर्डर बुक हा मेसेज पाठवणार, रेकीचा मेसेज पाठवणार आणि कुरिअरचा मेसेज पाठवणार. त्यानंतर मला कोणाचाही मेसेज नाही आला पाहिजे. जेव्हा तुमच्यापाशी कुरिअर पोहोचेल आणि तुम्हाला त्यात जर काही कमी असेल तर मला व्हिडिओ पाहिजे त्याचा, ते कमी असेल तर मी तुम्हाला पाठवेल. अजून एक गोष्ट, डबल कुरिअर तुमच्याकडं येतं, ह्याला जबाबदार तुम्ही असता. कारण तुम्ही एवढ्या वेळा 1000 वेळा तेच मेसेज करता आणि 24 तासात तुमचे वरचे मेसेज निघून गेलेले असतात. त्यावेळी तुमच्याकडं डबल कुरिअर येतं. डबल कुरिअर कुणाकडं आलं ते मला लगेच कळतं, का तर सगळ्या नोंदी असतातच. तर जर मला माझ्याकडून डबल कुरिअर गेलं असेल तर मी ते माघारी घेईल. पण जर तुमच्या
निष्काळजीपणामुळं किंवा हे तुमचे 1200 वेळा जे तुम्ही लिहिता, 2000 3000 सुद्धा अक्षरशः मेसेज आहेत की माझं हे आलं नाही, माझं ते आलं नाही, माझं ते, तसे जर मेसेज असतील तर जे तुमच्याकडं डबल आलेलं आहे त्याचे पैसे तुम्हाला पे करावे लागतील. मी कोणत्याही परिस्थितीत ते पैसे तुमच्याकडनं घेणार, मी ती वस्तू माघारी घेणार नाही. हजारो जणांना माझा राग येईल, काय येईल, यायचा आहे तो येऊ दे, पण माझ्या कामाच्या मध्ये ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही. कारण ही एक एनर्जी आहे, ही तुमची माझी जबाबदारी आहे की हे तुम्हाला व्यवस्थित कामी आलं पाहिजे. का जे बाकीचे असतात फेक लोक, तसं मी वागत नाही. आज मी जर 75 पेक्षा पण आता माझे क्लास जास्त झालेत, जर एवढ्या विद्या माझ्यापाशी आहेत तर त्या प्रत्येकी अशी ऑइलची बॉटल उचलली आहे, बॉक्समध्ये घातले आणि दिली असं नसतं. तर जर इथं तुम्हाला मी हेल्थचं ऑइल देते तर हे नुसतं हेल्थची रेकी करून चालत नाही. ह्याला पहिल्यांदा 7 चक्र जागृत करायची रेकी करावी लागते, मग तुमच्या नावावर रेकी, तुमची हेल्थ राहावी कशी, त्याच्यावर तुम्ही आजार सांगितले असतील तर ते कसं राहावं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याला वेळ जातो आणि मग तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचत असतात. तर कृपया असं करू नका, बळनं त्रास देऊ नका. ज्यांच्या मनाची फुल तयारी आहे की आपल्याला 15 दिवस, महिनाच, मी तर डायरेक्ट बोलते तुम्हाला की माझ्याकडनं ऑर्डर यायला तुम्हाला महिना लागेल, ही जर तयारी असली तर माझ्या एवढ्या छान छान प्रोडक्ट्सचे भरपूर सारे लाभ तुम्हाला घेता येतील. अन्यथा मला ऑर्डर करू नका, हे मला स्पष्ट तोंडानं सांगावं लागेल. कारण सगळ्यात महत्त्वाची आहे ती माझी तब्येत आणि माझे रूल जे मी आजपर्यंत पाळत आलेली आहे ते जर कोणी मोडत असेल तर मला गरज नाही. कारण ह्याच्यातनं तुमचं चांगलं होणार आहे. एकेका गोष्टी मागं मी 20 नाही तर 30 रुपये कमवत असते, हेही तुम्हाला सगळ्यांना सांगून झालेलं आहे माझं. तर प्लीज या गोष्टी करू नका. एकदा तुम्ही ऑर्डर पाठवल्यावर अजिबात त्या ऑर्डरकडं तुम्ही 15 दिवस बघू नका. मी व्यवस्थित रोजचं काम रोज करत असते, पण ही जी सायकिक आहे 3 आणि 4 हजार मेसेज पाठवणारी, त्यांच्यामुळे सगळा घोळ होतो, कामाची लिंक तुटते, आलेले नंबर मागं राहतात. कुणीतरी व्यवस्थित ऑर्डर दिलेली असती त्यांची ऑर्डर सुद्धा लिहिता राहते, कारण वरती एवढे फोन येत असतात. आता सुरेखा खेडेकर ताईंनी व्यवस्थित मला ऑर्डर लिहून दिली, पण त्यांची ऑर्डर जेव्हा मी लिहित होते तेव्हा एक आपल्यातल्याच, आता त्यांचं नाव मी घेत नाही कारण सुरेखा ताई काही माझ्यावर रागवणार नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेतलं, पण वरती कंटिन्यू एक आपल्यातल्या लाईव्हला असतात, त्या कंटिन्यू फोन करत होत्या. 100 फोन त्या बाईनं केले, मिस कॉल 100. मग माझं डोकं त्या ताईंची ऑर्डर लिहिण्यात ठेवायचं का वरनं फोन येत आहेत म्हणून टॅब हँग होतो म्हणून असं बघत बसायचं, जोवर मी कट करते नाही. शेवटी मी त्यांना वाजू दिलं, त्यांना जेवढा वेळ करायचा आहे फोन तेवढा वेळ करू दे, आणि नंतर मी माझ्या कामाला, त्या बाईला ब्लॉक केली आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर तुम्ही आहात तशीच मी आहे. तुम्हाला जसं ऑफिसमध्ये काम असतं तसंच हे माझं काम आहे आणि मी ते 1000% व्यवस्थित करत असते. तर कृपा करून मला डिस्टर्ब करू नका. हे अगदी कळकळीची विनंती समजा, रागवलंय समजा, नाही तर अजून काही समजा. 50% लोक खूप छान आहेत, पण 50% लोक कुठून आली आहेत आपल्या परिवारात हेच मला कळत नाहीये की कधीच असं नव्हतं ते आता व्हायला लागलेलं आहे. कधीच मला कधी कुणी त्रास दिला नव्हता. एकदा सांगितलं ताई कुरिअर करते म्हणजे तुमचा 100% विश्वास पाहिजे की ताई कुरिअर करते. कुरिअरचा त्या डॉकेट नंबर तर मी तुम्हाला पाठवणारच नाहीये, कारण 2 तास कंटिन्यू टॅबला रडक्या इमोजी, आलं नाही, गेलं नाही, याव नाही, त्यानं ज्यांचं काम असतं त्यांचे सगळे मेसेज खाली राहतात. बस सगळे ब्रेसलेट आपल्याकडं 1000, 2000, 3000 असंच बुकिंग होतं. मग तेवढा वेळ लागणार नाही का तुम्हाला रेकी करून द्यायला? बरं, ज्यांना खूप घाई असेल ना त्यांनी स्पष्ट सांगत जाता आहे असं उचलन दे, आम्हाला रेकी बेकी काही नको, फ्रीमध्ये रेकी देते का रेकीचे पैसे लागू करू म्हणजे तुम्हाला थोडीशी अक्कल येईल की रेकी म्हणजे काय. तसंही कमेंट करा तुम्ही आता या माझ्या व्हिडिओच्या खाली की ताई आम्हाला रेकी देऊ नको तू, नाहीतर रेकीचे पैसे घेत जा आमच्याकडनं, म्हणजे आम्हाला किंमत कळेल की रेकीला ताईला किती एनर्जी लागते किंवा काय लागते ते. या सगळ्या गोष्टी ज्यांना काही मी यापुढे एवढा व्हिडिओ टाकून सुद्धा जर कुणी तेच काम परत केलं, मला जर 2-3 हजार हाय किंवा 2-3 हजार एका शब्दाचे रेकॉर्डिंग हे दिसलं तर मी आहे तिथं ब्लॉक करेल.
काही तुमचे पैसे माझ्याकडे 1000 असू दे नाही 2000 असू दे, मी देणार नाही. हे अगदी लक्षात ठेवा की मी जेवढी चांगली आहे तेवढीच मी वाईट सुद्धा आहे. आणि वाईट मला तुम्ही बनवता आहात, त्रास देऊन देऊन. मानसिक त्रास किती द्यावा माणसाला ह्याला प्रमाण असतं. शब्दाला थोडंसं व्हॅल्युशन ठेवा की मी कुरिअर करत आहे म्हणजे मी त्याच्या पुढं 8 दिवस इथं मला जाऊ शकतात. सामान काढायचं असतं, रेकी करायची असती, पॅकिंग करायचं असतं, तिथनं पोस्टात न्यायचं असतं कुरिअर ऑफिसला. या सगळ्याला 8 दिवस जातात. मी 2-4 दिवसात कुरिअर करते म्हटलं तरी कधी कधी ते 8 दिवसावर सुद्धा पडतं. हे लक्षात ठेवा. ज्यांना वाट बघायची आहे ताईची त्यांनी पुढे ऑर्डर करा, कारण एवढे सुंदर सुंदर ऑफर आणि सुंदर प्रोडक्ट्स तुमच्यासाठी मी आणलेले आहेत. पण जर हे असं असेल तर त्या लोकांची ऑर्डर मी घेणार नाही. मनानं ज्यावेळी मी तुम्हाला सांगते की बाबा याची किंमत एवढी आहे, आता कुंचमची किंमत 2500 रुपये आहे, मग त्यासाठी ताई मला कुंचम हवाय, ताई मला कुंचम हवाय, हे 1200 वेळा लिहायचं काय कारण आहे? ताईनं तुम्हाला किंमत सांगितली आहे, माझा पे नंबर तुम्हाला माहिती आहे, करा ना पे, ठेवा ना, पोचल ना ताई तुमच्यापर्यंत. थोडी वाट बघा. काहीतरी श्रद्धा सबुरी माणसाच्या अंगात पाहिजे ना. आणि अशा वस्तूंमुळे जिथं मला तुम्ही त्रास देताय आणि तिथनं त्या वस्तू तुमच्यापर्यंत येत आहेत तर त्या तुम्हाला पण लाभल्या पाहिजेत. तुम्ही माझ्याशी जर वाद घालताय, तुम्ही मला उर्मट बोलताय, तर त्या वस्तू पण तुम्हाला लाभल्या पाहिजेत. तुमचा पैसा आहे तसाच माझा पण पैसा आहे. मला हे कळतं. कुणीतरी बोलणार येईल ताई आम्ही पैसे देतो, अरे मी पण पैसे देऊनच खरेदी करते ना, माझा पण पैसा अडकलेलाच असतो त्याच्यात. तुमची जिथं 1000 अडकतात ना तिथं माझे 10 लाख अडकलेले असतात. त्यावेळी ते प्रोडक्ट मला इथपर्यंत मिळत असतात. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. चला दुसरी गोष्ट, राख्यांचा या पुढचे प्रत्येक लाईव्ह हे महिन्याचा पहिला गुरुवार, दुसरा गुरुवार आणि तिसरा गुरुवार या टायमिंगला लाईव्ह राहणार आहे. लाईव्ह माझे नेहमी सारखेच राहतील. लाईव्हमध्ये पेमेंट करा, ऑफरचा फायदा घ्या. ऑफरमध्ये बरेच सारे लाईव्हमध्ये माझ्या बऱ्याच साऱ्या किमती कमी झालेल्या असतात. जे प्रोडक्ट्स मला लाईव्हमध्ये द्यायचे असतात ते प्रोडक्ट्स घेऊन मी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी तुमच्या पुढे हजर राहणार आहे. चला या गप्पा संपल्या. दुसऱ्या गप्पा या आहेत की आपला कुंचम, आपला समृद्धी पॉट आणि बरेच काही गोष्टी किंवा जे नवीन मी आता तुम्हाला क्रिस्टल कोंबो सांगतेय याचं तुफान बुकिंग केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. मी सांगते ना की 50% माणसं खूप चांगली आहेत. तर या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एकतर मला म्हणजे या खूप लोक एवढी चांगली आहेत की ताई तुला जमेल तेव्हा पाठव. नीलम गोडांबे कमेंट टाक खाली की तुला ड्रेस किती दिवसात मिळाले. मला ज्या गोष्टी शक्य असतात ना की तुमच्या ड्रेसला काही मला रेकी नाही करायची, मग त्या गोष्टी मी लगेच दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी काढते. पण जे क्रिस्टलचे प्रोडक्ट्स आहेत, जे ब्युटीचे प्रोडक्ट्स आहेत, ज्याला रेकी मी देते, हेच माझं महत्त्व आहे. तर तिथं मला उशीर हा लागणारच आहे. तर सगळ्यांनी या गोष्टीची जबाबदारी घ्या की ताईला जास्त त्रास नाही झाला पाहिजे. नाहीतर मी तर आता काय करणार आहे, जर तुम्ही असे 1200 वेळा हाय पाठवले तर तेच हाय मी रिपीट तुमच्या फोनवर पाठवणार आहे. जे कोणी असे पाठवतात ना त्यांच्या फोनवर मी तसेच 1200 हाय पाठवणार आहे. कॉल करू नका. नवीन माणसं असो, जुनी माणसं असो, प्रत्येकजण व्हिडिओ बघितल्याशिवाय तर माझ्यापाशी येत नाही. मग ते कॉल करतच राहायचं. तुम्ही मग काय बघत नाही आमच्याकडं म्हणून आम्ही कॉल करतो. अरे नाही, मी तुम्ही कॉल केल्यावर तर त्याहून बघणार नाही, हेही मी सांगते. मला कॉल करून माझं काम जे डिस्टर्ब करतं त्या माणसाचा तर प्रचंड राग येतो मला. मी त्याला रेकी सुद्धा पुढं टाकते 10 दिवसावर. का तर तेव्हा माझ्या मनात ते वाईब्स नसतातच तुमच्याबद्दल, तर मी तुम्हाला कुठनं रेकी देऊ. त्यामुळं सगळी कामं शांततेनं करा. जवळजवळ सगळ्याच्या किमती स्टेटसला नाहीतर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात. त्यामुळं बुकिंग करणं तुम्हाला सोपं झालेलं आहे. बुकिंग करा म्हटलं की बुकिंग करून टाकत जा. अजून एक गोष्ट की ज्याला मी फ्री गिफ्ट ठेवते ते मोजून फ्री गिफ्ट असतात. की मी काही करोडपती नाही आहे किंवा मला काहीतरी उपाय करून 4 दिवसात मी 5 करोड 50 करोड काही कमवणार नाही आहे. त्यामुळं जी माझी परिस्थिती आहे, एक 50 गिफ्ट 100 गिफ्ट तेवढेच गिफ्ट मी देत असते. बाकीचे म्हणतात आम्हाला गिफ्ट पोचलं नाही, तेव्हा तुमचं बुकिंग आलेलं असतं मला 1200, तुमचं बुकिंग झालेलं असतं 1200च्या नंबरला.
तर मग त्या पहिल्या 100मध्ये तुम्ही बसणार नाहीये, मग त्यावेळी त्या पहिल्या 100ला दिलं जातं, बाकीच्यांना दिलं जात नाही. तर हे एक लक्षात ठेवा. नाहीतर काय छोटं मोठं गिफ्ट देते मला तेही बंद करावं लागेल, कारण त्याच्यावरनं पण तुम्ही लोक तेच वाद घालत असता. अजून काहीतरी मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती म्हणजे रिटर्न कुरिअरची. रिटर्न कुरिअर ज्यांचं येईल त्यांना मी पुन्हा एकदा मेसेज करेल, पुन्हा तुम्हाला कुरिअर चार्ज भरावे लागतील आणि कुरिअर तुम्हाला येईल. डबल कुरिअर आलं, जर तुम्ही मला डबल मेसेज केला असला आणि डबल कुरिअर आलं तर ते कुरिअर तुम्हाला ठेवूनच घ्यावं लागेल. जर माझी चुकी असेल की तुम्ही एकदाही सांगितलं नाही मला की ताई हे पाहिजे पाहिजे पाहिजे, असं तुम्ही केलं नाहीये, एकदाच व्यवस्थित ॲड्रेस, स्क्रीनशॉट, काय हवा त्याचा स्क्रीनशॉट आणि पत्ता टाकलाय आणि तरी माझ्याकडनं डबल गेलं, तर मग तुम्ही बिनधास्त माघारी पाठवू शकता. नाही तर मी डबल कुरिअर माघारी घेणार नाही, कारण यामध्ये मी रात्रीपासून अभ्यास करते. चुका तुमच्या आहेत ज्यांना डबल कुरिअर जातात त्यांना, कारण तुम्ही 17 वेळा तेच लिहून खाली पाठवता. चोरी करणारी जी माणसं आहेत, कुरिअर ठेवून घेतात, ती आता उघडकीला यायला लागलेत. ज्या दिवशी मी सांगितलं की मी त्या ह्याला रेकी काढून घेते, जिथं डबल जातं तिथं रेकी काढून घेते, तेव्हापासनं अचानक बरेच सारे कुरिअर माघारी यायला लागले. म्हणजे माणूस काय असतो, काय त्याचं दुसऱ्याला किती करावं, काय करावं ह्याचा सुद्धा हिशोब नाही तुम्हाला, की 8-8 हजाराचे कुरिअर सुद्धा तुम्ही दाबून ठेवता म्हटल्यावर काय बोलायचं तुम्हाला. तर चोरटेपणा करू नका, अपमान करू नका, श्रद्धा सबुरी ठेवा, या सगळ्या गोष्टी ठेवा, म्हणजे तुमचं आणि माझं दोघांचंही चांगलं होईल. जर तुम्ही मला चिडवत राहिला तर माझी तब्येत खराब होईल आणि तुमचे कुरिअर अजून 6 महिन्यांना मिळतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं काही लोक तर असे असतात बघा, ताई हे मिळालं नाही, ताई हे मिळालं नाही, ताई माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर की तू हे पाठवशील म्हणून, नाही मी पोचले त्या नंबरपर्यंत, तर लगेच खाली कडक भाषा असती, आय तुला जमतंय का नाही तर पैसे माघारी दे. म्हणजे तुम्ही वर बोललात ते किती वर्ण बोललात आणि शेवटच्या मेसेजला बोललात ते किती बोललात, काहीही होऊ दे तिकडं, काहीही पैसे माघारी देणार नाही. मी ऑर्डर देईल तुमची, पण पैसे माघारी देणं हे माझ्या तत्वातच बसत नाही, की माझी लक्ष्मी माझ्यापर्यंत आलेली मी माघारी कधीच देत नाही. मग तुम्ही काहीही करू शकता, त्याच्यावर देत नाही मी. त्या दुसरी गोष्ट, जर काही तुम्ही असं हे केलं तर सकाळपासनं कोणतंही काम झालं नाही. नुसते हे जे सायकिक लोक आहेत 1300, 3000, 5000 असे हाय हाय करणारे, हे नाही आलं ते नाही आलं ते नाही करणारं, त्यांच्याशीच मी बोलत आहे. एवढ्या छान छान ऑफर आहेत, एवढं सारं बुकिंग आहे, ते काम होत नाहीये या अशा लोकांमुळं. तर कृपया कमेंट बॉक्समध्ये असल्या लोकांना थोडंसं समजावून सांगा, ज्या या नेहमीच्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा सगळ्या जणी आहेत ज्या मला कायमस्वरूपी साथ देत असतात, त्यांनी अशा नवीन लोकांना थोडंसं समजावून सांगा. डबल नंबर कोणाचाच नाही पाहिजे. एकाच नंबरवर ऑर्डर करायची, त्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा. ज्यांनी आजपर्यंत डबल नंबरवर काम केले त्या सगळ्यांना मी कायमचं ब्लॉक करत आहे. मी अशीच आहे, अशीच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण माझं काम 100 नंबरचं असतं. मी कामच कुठलं चुकीचं करत नाही, तर मी तुम्हाला त्याप्रमाणेच बोलू शकते की मला जे नाही चालत ते केलं तर मी ब्लॉक करेल, मी नाही पाठवणार, मी नाही पैसे माघारी देणार, हे मी डायरेक्ट तुमच्या तोंडावर बोलते. तर हे माणूस केव्हा बोलू शकतं, जेव्हा ते 100% बरोबर असतं, त्याच वेळी ते एवढं डेअरिंग करतं यूट्यूबवर येऊन बोलायचं. आणि मी ते तुम्हाला बोलते की मी नाही पैसे माघारी देणार. ज्यांचे कुणाचे 1200, 1500, 1000 मेसेज येतील त्यांच्या पैशासकट त्यांना ब्लॉक केलं जाईल, हे आता लक्षात ठेवा. तर चला, गुरुवारी राख्यांचा लाईव्ह आहे. राख्यांच्या लाईव्हमध्ये तुम्हाला फिरोजा राखी मिळेल. अनेक प्रकारच्या राख्या आहेत, अनेक प्रकारच्या राख्या ऑफरमध्ये मिळणार आहेत. तर गुरुवारी दुपारी 2:30 वाजता बरोबर सारिका लाईफस्टाईलला लाईव्हला या. म्हणजे राख्या आहेत आणि अजूनही काही काही आहे, मजेशीर लाईव्ह आपण करूया. लाईव्हमध्ये एकाची जरी कमेंट आली, ताई मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, तिथं जागच्या जागी त्यांना ब्लॉक केलं जाईल. छानपैकी लाईव्ह सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटतात, गप्पा मारतात, तुम्हाला
जवळजवळ तुमचे 100-200 रुपये लाईव्ह मधल्या प्रोडक्ट्सला वाचत असतात, तर लाईव्हवर लक्ष केंद्रित करा. नाही की हे आलं नाही, ते आलं नाही, ते आलं नाही या कमेंटमध्ये. कारण मी महिना झाला लाईव्ह घेतला नाही याच कारणासाठी. तर प्लीज सगळ्यांनी एकमेकाला समजावून घ्या, ताईला समजावून घ्या आणि काळजीपूर्वक आपल्या ऑर्डर हे करा. तुम्हाला पत्ता मागायला माझे 15 मिनिटं जातात, तुम्हाला पिनकोड मागायला माझे 15 मिनिटं जातात, पत्त्यावर नावाचाच पत्ता नसतो त्याला 15 मिनिटं जातात. अरे नाव पाठवा, नाव पाठवा, नाही जमत तुम्हाला नाव पाठवायला तर काय करणार आहे. असं कितीतरी कुरिअर हे बघा असेच असतात की तुम्हाला नाव गावच नाही, गाव आहे सगळं आहे पण नावच नाहीये. आणि व्हॉट्सअपच्या वरचं नाव घालावं तर तिथं नुसता एस असतो, दिल असतो, हॅपी असतं, हॅपी बर्थडे असतं, काय असतं काय असतं, असलं असतं की नावं लिहायला सुद्धा लाजा वाटतात. असली कसली काम आहेत तुमची देव जाणे की नाव लिहायला लाज वाटण्यासारखं. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमला मला रोज 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 तोंड द्यावं लागतं. तरीही मी शांततेनं घेत होते. पण आज सकाळपासनं मी जशी आली आहे, जसा व्हिडिओ केलाय तेव्हापासनं मी बघतीये तर कंटिन्यू तुमचे मेसेज हेच आहे, ताई हे नाही आलं, ताई माझा मेसेज बघ, आणि हे काय ते काय असलंच चालू आहे. तर मला जर तुम्ही डिस्टर्ब नाही केलं तर माझं त्या दिवशीचं काम हे त्या दिवशीच होतं, मला दुसरा दिवस पण लागत नाही. पण हे जर तुम्ही मध्ये 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 1200 फोन करत बसलात आणि 1800 मेसेज पाठवत बसलात तर काहीच काम होत नाहीये. आता जर कुणी मला 1800 मेसेज 1800 फोन केले तर मी पण तुम्हाला तेच करेल, हे लक्षात ठेवा. चला, गोड गप्पा मी मारूच शकत नाहीये कारण मी त्या मूडमध्येच नाहीये, तर खूप खूप सॉरी. पण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, सगळ्यांनी ऐका आणि कमेंट करा की ताईला त्रास देऊ नका. कमीत कमी ते वाचून तरी कुणाला बुद्धी झाली तर झाली, नाही झाली तर मग ते आपल्या परिवारामधनं निघून जातील. हे मी अगदी स्पष्ट सांगितलंय. माझा व्हिडिओ पडेल त्याच्यानंतर 10 मिनिटानंतर जे कुणी मला 1200-1700 तेच मेसेज करेल ते आज सगळे ब्लॉक होतील. आणि लाईव्हला सगळ्यांनी पाहिले की मी जर कोणाला ब्लॉक केलं तर हातापाया पडलं तरी मी तो ब्लॉक काढत नाही, हे लक्षात ठेवा. तर चला, टाटा बाय बाय. प्रत्येकानं व्हिडिओतलं वाक्य न वाक्य नीट ऐका, ते स्वतःवर आजमावून बघा की तुमच्याकडे जर रोजचे 50,000 मेसेज येऊन पडतायत आणि 10,000 फोन येऊन पडतायत आणि जर तुम्हाला काम करायचंय सगळ्यांचं तर तुमची अवस्था काय होईल. घरातली 4 माणसं सांभाळता येत नाहीत पण मी इथं 2 लाखाचा परिवार सांभाळत असते. या गोष्टी लक्षात घ्या. त्यात एक से बडकर एक रत्न असतात आपल्याकडं. कुणीतरी मला त्यांचा हार्टब्रेक झालाय म्हणून तेच व्हिडिओ पाठवल, कुणीतरी त्यांची नातच नाचली म्हणून ती काय तिची कंबर 1 नंबर. अरे मला काय करायचंय तुमच्या नातीची कंबर 1 नंबर आहे का काय ते व्हिडिओ. माझ्या कामाच्या याच्यात सोडून मी तुमचे हे व्हिडिओ बघायचे का. तुम्हाला नातलग नाही आहेत का, त्यांना पाठवा ना तुमची 1 नंबर कंबर नाचली नात. तर मला का पाठवताय, माझा वेळ का घेताय, ह्या गोष्टी लक्षात घ्या. कोणी गुड मॉर्निंग नको मला, तुमचं गुड मॉर्निंग, तुमचं गुड नाईट मला नको. कारण ना माझी नाईट होत ना माझा मॉर्निंग होत, मी कामच करत असते. त्यामुळे फक्त तुमचा त्रास होतो मात्र मला. तुम्ही गुड मॉर्निंग बोललात नाही तर गुड नाईट बोललात तर मला त्रास होतो. तुमच्या नाती नाचल्या तर ते बघायला मला त्रास होतो, मी स्पष्ट सांगते. कारण त्या फोनची कॅपॅसिटी, टॅबची कॅपॅसिटी किती आहे की तुम्ही त्याच्या आधी 1300 मेसेज केले, ताई माझं हे आलं नाही बघ, ताई माझा मेसेज बघ, ताई माझा मेसेज बघ. आणि मग आपण जायचं बापरे काय झालंय या बाईला, 1300 मेसेजचे असे आले तर चला जाऊन बघूया. तर मेसेज काय असतो, 1 नंबर माझी कंबर. काय करायचं काय असल्या लोकांना. हा मेसेज आहे माझ्या नातीचं बघ, तिचा आज वाढदिवस आहे, ती 1 नंबर कंबर नाचली, तिला शुभेच्छा दे. मी कशाला देऊ डोमलाच्या शुभेच्छा तुम्हाला. माझं डोकं किती पिसाळलं असेल ना, या बाईला काय पाहिजे बाबा, आपल्याकडं आपल्या उरावर ह्यांचे पैसे किती राहिले तर काय राहिले, तेवढ्या वेळा मेसेज करतायत तर कशाला मेसेज करतायत, तर त्यांची नात नाचली म्हणून. थोडंसं प्रोफेशनल वागा. जेवढं काम आहे तुम्ही ह्याला पाठवता का, ॲमेझॉनला, फ्लिपकार्टला, नात नाचली तर पाठवता का, घेतील का ते तुमचे व्हिडिओ. मग मला का त्रास देताय, नाचवा ना तिकडं तुमची नात, सगळ्या पाहुण्यारावळ्यात टाका, तुमच्या स्टेटसला टाका, मला कशाला. मला कोणाच्याही नातीत आणि कुणाच्याही कशात इंटरेस्ट नाहीये, मला फक्त माझ्या कामात इंटरेस्ट आहे.
आणि ते तुमच्यापर्यंत कसं व्यवस्थित पोचेल, मी ते किती व्यवस्थित करेल आणि तुमचं किती चांगलं होईल एवढाच माझा उद्देश आहे. ह्याच्या पलीकडं मला काही उद्देश नाही आहे. त्यामुळं कामापुरतंच माझ्याशी बोला. तुमची दुःख असतील तर व्हॉइस मेसेज करून सांगा, मी त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेमला उत्तरं देईल. तुम्हाला ती उत्तरंसुद्धा पटत नाहीत, उत्तरंसुद्धा पटत नाहीत. काल परवाचीच गोष्ट मी अगदी न नाव घेता सांगते की मुलगी माहेरी येऊन 1 वर्ष झालंय, मुलीला तिकडचे नांदायला येत नाहीत. का तर सासू सासरे त्यांच्या दोघांमध्ये म्हणे भांडणं लावतात. अरे तुमचा संसार आहे, सासू सासरे ज्याला नको आहेत त्या मुलगी ती तिथंच बसणार ना माहेरातच. मग त्याच्यावर मी तुम्हाला काय उपाय देणार आहे. आणि तुमच्या मुलीचा स्वभाव कसा आहे, तिला पिंक क्रिस्टलचा काय काय उपयोग होईल, किंवा तुम्हालाच तिला म्हणजे वेगळंच तिला तुम्हाला ठेवायचं आहे, तर हा त्यांचा प्रश्न आहे. ह्याच्यात पिंक क्रिस्टल काही करणार नाही. आणि कोणताच नवरा, मी सांगते कोणताच नवरा जर बायको निघून गेली तर तिला आणायला जात नाही. आपण आपलं वाटोळं करून घेत असतो, स्त्री जात स्वतःचं वाटोळं करून घेत असते. आया आपल्या मुलींचं वाटोळं करून घेत असतात, त्यांना घरात बसवून ठेवून, आणि मग वर्षानं सगळं देवऋषी करायचे, सगळं करायचे. बाई माझ्या जावई यावं आणि माझ्या मुलीला न्यावं, पण सासू सासऱ्यांपाशी नाही न्यावं, त्यांचं पटत नाही. अरे काय तुमच्या म्हणजे छोटीशा अशा परिवाराला तुम्ही अक्षरशः कलंक आहात. अशा ज्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगते, असं करा तसं करा, एवढे व्हिडिओ करते, स्त्रियांनी कसं वागावं, सुनांनी कसं वागावं, सासवांनी कसं वागावं, नवऱ्यानं कसं वागावं, एवढे व्हिडिओ केलेले आहेत मी. आणि तरी माझ्यापाशीच येतात, ते उत्तर मी दिलेलं त्यांना पटत नाही, म्हणून त्या माझ्यावर डाफरून बोलतात, हो तुम्हाला मुलगी नाही ना त्यामुळे तुम्हाला कळणारच नाही. अशी अपेक्षा नव्हती ताई तुमच्याकडनं. पहिली गोष्ट, मला जर मुलगी असती तर माझी मुलगी अशी वागलीच नसती. मी एका रट्ट्यात तिला घालवली असती सासरी. म्हटलं असतं ती सासू तेच घर आणि तिकडंच झकमार म्हणून. मी असले धंदेच केले नसते की लग्न झालेल्या मुलीला घरात बसवून घ्यायचे. तर असले मेसेज, असले हे, यानं माझा चांगला वेळ, चांगला मूड, चांगली एनर्जी हे वाया घालवू नका. तर कामापुरतं बोला. जे तुम्हाला माझं पटणार आहे तेव्हाच मला प्रश्न विचारा, कारण मी अशीच आहे. मी तिथं सुद्धा तुम्हाला बेधडकच उत्तर देते. मी कधी घाबरत नाही कुणाला उत्तर द्यायला. तुम्ही जर सांगितलं इथं थर्ड पार्टी आली काय करू, तर मी डायरेक्ट सांगेल नवऱ्याला सोडून द्या. दुसऱ्याचं उष्ट खरकटं तुम्हाला पाहिजे कशाला, जा तुम्ही बाहेर व्हा आणि स्वतः कमवा आणि खा. माझं रोखठोक उत्तर असतं. मग असे प्रश्न मला विचारताना 10 वेळा विचार करत जा की माझं उत्तर तुम्हाला सोसवेल का, तुम्हाला पटेल का, तरच मला ते प्रश्न विचारत जा. अन्यथा विचारत जाऊ नका, माझा वेळ घेत जाऊ नका. भरपूर साऱ्या आता गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. ह्याच्यावर आता कोण कोण हसत बसेल, कोण कोण मला शिव्या देत बसेल, कोण कोण वाईट कमेंट करत बसेल. कुणाला जे काही करायचं आहे ते करा, मला काही म्हणायचं नाही. माझे जे पॉईंट होते मी तुमच्या पुढं मांडले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की यापुढं या सगळ्या गोष्टीत सुधारणा होईल आणि माझा जो चांगला परिवार आहे तो मला भरभरून साथ देईल, भरभरून कमेंट करेल. अशा लोकांना की समजावून सांगा त्यांना, ज्या तुम्ही रोजच्या कमेंट करता त्या सगळ्यांनी कमेंट करून समजावून सांगा अशा लोकांना की किती त्रास होत असेल ह्या सगळ्याला पुढं सामोरं जाण्यासाठी. की आपण एखाद्या बाईची कमेंट वाचतोय की तिची मुलगी नांदत नाहीये, तोवर दुसऱ्या बाईची कमेंट येते की तिचा नवऱ्याची थर्ड पार्टी आहे, तोवर चौथ्या बाईची कमेंट येते तिचा नवरा सिगारेट ओढायला लागलाय, तोवर काय सांगू तुम्हाला, संपणारच नाहीये. दिवसभर सांगून सुद्धा या गप्पांना रागवणं संपणार नाहीये, एवढा त्रास होतो मला. तर प्लीज सगळ्यांनी समजावून घ्या. एकदाच ऑर्डर करा. मी ज्या दिवशी तुम्हाला स्टेटसला सांगेल, ऑर्डर ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी हाय करून नंबर वर घ्या. तोवर कोणाचेही नंबर आले नाही पाहिजेत. तुमच्या जीवनामध्ये 1000% बदल घडवून देण्याचे क्रिस्टल आणि 1000% बदल घडवून देण्याची रेकी ही माझ्याकडं पॉवर आहे. तर मी जर तुम्हाला एवढी गॅरंटी देते की तुमचे दिवस पालटतील, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. अर्जंट आहे ताई, अर्जंट आहे ताई, हे तर मेसेज खूप असतात. तर माझ्याकडं काही सलाईन नाही आहे, काही जेवण नाही आहे, कुठलीही ब्लड बँक नाही आहे, काहीही नाही आहे की ते तुम्हाला अर्जंट आत्ताच्या आत्ता पोचलंच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. माझं तोंड काही बंद होत नाही आहे, पण तरी पण मी टाटा बाय बाय करते. गुरुवारच्या लाईव्हला सगळ्यांनी या.
राख्या, स्वामी राखी आहे, खूप साऱ्या राख्या गुरुवारी मी तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्हसाठीच ठेवलेल्या आहेत आणि अगदी कमी किमतीमध्ये. तर त्या दिवशी या आणि बघा. तोवर सारिका लाईफस्टाईलला काही व्हिडिओ नसेल, गुरुवारी डायरेक्ट भेटूया 2:30 वाजता राख्यांच्या आणि अजून बरंच काही आहे त्याच्या लाईव्हमध्ये.